जय महाराष्ट्र मंडळी. तर कालच्या सेकंड पार्टमध्ये तुम्ही बघितलं असाल की आम्ही काल नाशिकला पोचलो होतो. मग तिथून पुढे गेलो होतो फ्रेश होण्यासाठी हॉटेलला. त्यानंतर मग आम्ही फ्रेश होऊन निघालो होतो तर आमच्या कार्यक्रमासाठी. तर मग तिकडून आम्ही विहारात पोचलो आणि मग त्यानंतर आमचा आत्ता जो पार्ट 3मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा, आम्ही इथे बसलो होतो आज आल्यानंतर फ्रेश होऊन मस्तपैकी. त्यानंतर आमचं इथून सरांनी नाश्त्याचं अरेंजमेंट केलं होतं. तर मग थोड्या टाईमनंतर आम्ही तिकडे आता नाश्ता करण्यासाठी जाणार होतो. तर सगळे दमले होते, इथं आराम करत होते थोडा वेळ. मग इथून आम्ही आता नाश्ता करायसाठी आलो होतो. सरांनी थोडं नाश्त्याचं अरेंजमेंट आम्हाला दिलं होतं करून. नाश्ता करून झाल्यानंतर पुन्हा आम्ही निघालो होतो आमच्या जागेवरती, कारण तिथून आमचा आता बाकी आजचा जो दिवसाचा शेड्यूल होता तो चालू होणार होता. तर तुम्हाला पुढे बघायला भेटेल आमचा दिवसाचा पूर्ण शेड्यूल जो काय असेल तो. बघू शकता, हा आमचा अमोल आहे बटालियनमधला. त्यानंतर आम्ही पोचल्यानंतर तिथे आराम केल्यानंतर थोड्या वेळानंतर आम्हाला इन्स्ट्रक्शन्स आलं की परेडसाठी रेडी व्हायचं. तर सगळे परेडसाठी त्यांचे ट्रेनिंग प्रॅक्टिससाठी परेडच्या थोडं सर आम्हाला रिव्हिजन घेत होते. तर मग म्हणजे सर्व बटालियनचे मेंबर्स आम्ही परेडसाठी रेडी होत होतो. त्यानंतर सरांनी जरा परेडचं रिहर्सल्स घेतलं होतं. रिहर्सल्स झाल्यानंतर आमचे पुढचे इन्स्ट्रक्शन्स होणार होते सिनियरच्या माध्यमातून. त्यानंतर मी थोडं चेंज केलं होतं, कारण मी तर परेडमध्ये काय थांबणार नव्हतो, कारण मी सरांना आधीच सांगितलं होतं सर मी शूट्ससाठी थांबणार आहे. तर इथं सर्व जिल्ह्याचे ट्रूप्स आले होते. जिल्ह्याचे ट्रूप्स आल्यानंतर आता सर्व सिनियर्स जिल्ह्याचे जे होते त्यांची पहिली परेड होणार होती. तर मग थोड्या वेळाने तुम्हाला तीसुद्धा बघायला भेटेल व्हिडिओमध्ये पुढे. सर्व जिल्हा इथे उपस्थित होते. जेवढे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढे सर्व जिल्ह्याचे ट्रूपसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर इथं आंदरज साहेबमध्ये आंबेडकर साहेब भीमराव साहेब आले होते. तर भीमराव साहेब आल्यानंतर थोडं झेंड्याला मानवंदना देण्यासाठी म्हणजे झेंड्याचं जे आपण बोलतो उद्घाटन दिवसाचा केला जातो तो करण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. तर इथं त्यांच्या हस्ते थोडं झेंडावंदन वगैरे झालं. झेंडावंदन झाल्यानंतर त्यांच्यासोबत नाशिकचे काही पुढारी व अधिकारीसुद्धा होते. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं झेंड्याला मानवंदना देण्यात येत आहे. त्यानंतर सिनियर्सचे आता ट्रूप रेडी होते सर्व बटालियन वगैरे. तर सिनियर्सची आता परेडसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. बघा, सर्व सिनियर्सची परेड चालू होती. पुढे आमचे आचार्य सर होते जे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर मग दुपारी आमचे कबड्डीच्या टुर्नामेंट्स होत्या. तर मग त्या चालू झाल्या होत्या आणि आमचे काका फुल ऑन फायर होते. बघू शकता इथे. आम्हाला असं वाटलेलं की सर्व टीम्स ज्या असतील त्या आम्हाला टफ देण्यासारख्याच भेटतील, पण असं काही झालं नाही. कारण सर्व टीम्स ज्या होत्या त्या नॉर्मलच होत्या. कारण मागच्या वर्षी आम्ही जेव्हा आलो होतो इथे तर मागच्या वर्षी आम्हाला चांगली एक लढत भेटली होती. आणि काका तुम्ही पाहू शकता, जरी ते थोडे अडकळत असले तरी त्यांची रेड मात्र एकदम पद्धतशीर ते करत होते. डिफेन्समध्ये सुद्धा आमचा चांगलाच हात लागत होता, कारण सर्व टीम्स एकदम लूज होत्या. कारण मागच्या वर्षीसारख्या कोणत्या जिल्ह्याच्या टीम आल्या नव्हत्या. मागच्या वर्षी एकदम टफवाल्या आल्या होत्या. तर त्यानंतर आम्ही इथे फायनलसुद्धा जिंकलो होतो. मी तुम्हाला सर्व मॅचेस नाही दाखवू शकलो, बट अर्धवट जेवढ्या मॅचेस आम्हाला दाखवता आल्या तेवढ्या दाखवल्यानंतर आम्हाला इथं बक्षीससुद्धा दिली. बक्षीस दिल्यानंतर आम्ही टोटल 6 बक्षिसं इथून जिंकून गेलो. कबड्डीमध्ये, रनिंगमध्ये व इतर स्पर्धेमध्ये. कबड्डीमध्ये मुलींचासुद्धा आमचा पहिला नंबर आला होता. तर मुली आणि मुलांचं टोटल दोन्हीही आम्ही प्रथम क्रमांक इथून घेऊन निघालो होतो. आणि ते बघा शकता आमचे मामांजी
मामा वगैरे थोडं एन्जॉय करत होता. त्यानंतर मग आम्ही निघालो होतो. निघाल्यानंतर आम्हाला ट्रॉफी वगैरे बक्षीस मी माझ्या हातामध्येच धरलं होतं. खूप खुश होतो. जरी छोटं जरी असलं तरी ते शेवटी बक्षीस होतं आणि छोटं नाही बोलू शकत, राज्यस्तरीय टुर्नामेंट होता. सो जिल्हास्तरीय म्हणजे टीमा आल्या नाही जिल्ह्याच्या, ते अलग गोष्ट होती. बट राज्यस्तरीय टुर्नामेंट असल्यामुळे शेवटी बक्षीस जे आहे ते राज्याचं होतं. शेवटी खुश तर असणारच कोणीही झालं तरी. आणि मार्केटमध्ये जाताना खूप गर्दी होती. सकाळी आल्यानंतर पूर्ण शांत होतं मार्केट. पण पाहू शकता आता तुम्ही मार्केटमध्ये खूप गर्दी आहे जाताना. चालायला थोडीफार जागासुद्धा नव्हती. सर्व आम्ही इथून निघाल्यानंतर सकाळी जसं वातावरण होतं तसं नव्हतं. खूप गर्दी होती आता जाताना. शेवटी आम्ही धडपडत निघालो बाहेर. निघालं तर हा पार्ट आता इथंच संपत आहे. पुढील काही गोष्टी ज्या आहेत आमच्या रिटर्नचा प्रवास हा तुम्हाला पार्ट 4मध्ये बघायला भेटेल. धन्यवाद मंडळी. जय महाराष्ट्र.